नमस्कार, वृषालीज आर्ट अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर ही अशी मातीला बांधायची फळं आहेत आमच्याकडे लाकडी, आणि ही माती आहे। गणपतीच्या डेकोरेशनची तयारी आम्ही नुकतीच चालू केली होती। फळं काढून ठेवली होती, ती पुसून मग ती वरती मातीला अशी बांधून घेतली एक एक। तुमच्याकडे अशी माती बांधायची पद्धत आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तर अशी फळं सगळी लावून घेतली मातीला, त्याच्यानंतर आंब्याचे ढाळे बांधले। आणि आमच्या सगळ्यांचा गणपती एक असतो, म्हणजे आमच्या फॅमिलीचा, वाळके परिवाराचा। तर त्यामुळे असा बाजार आम्ही आणला होता, वीरा मदत करत होती। नंतर आईकडे गेले होते संध्याकाळी, तर हरताळकेचं दर्शन घेतलं। आम्ही कालच गणपती आणून ठेवला होता, प्रतिष्ठापना आज करणार होतो। हॅलो, नमस्कार, वृषालीज आर्टतर्फे तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। तर इथे चिमू बसलेली आहे गणपतीसाठी वस्त्र करत, आणि इकडे असं आमचा जेवणाची तयारी चालू होती। मिळेल तसं थोडं थोडं शूट घेतलेलं आहे। ते काकी चाची सगळ्या थांबल्या आहेत, आणि असं डेकोरेशन आमचं गणपतीचं झालं होतं। आणि प्रतीक्षा होती ती फक्त गणपती बाप्पाच्या आगमनाची। फटाक्यांच्या गजरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालं। आमचा गणपती बाप्पा आल्यानंतर असं त्याचं औक्षण केलं, आणि मग त्याला घरामध्ये घेतलं। अशा पद्धतीने आमचा बाप्पा आलेला आहे। तुम्हाला आमच्या बाप्पाची मूर्ती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुमच्या घरी बाप्पाच्या स्वागतासाठी कुठली पद्धत वापरतात, काही वेगळी पद्धत असते का ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा। नवीन पद्धती जाणून घ्यायला नक्की आवडतील। तर अशा पद्धतीने गणपती बाप्पा आलेले आहेत, आणि त्यांना घरात घेतलेलं आहे। तर आम्ही सगळे एकत्र असतो गणपतीत एक 5-6 दिवस, त्यामुळे एक मजा असते, वेगळा आनंद असतो। सगळे मिळून सगळं करत असतो, त्यामुळं छान वाटत असतं। तर असं आता औक्षण करून घेतोय आम्ही गणपती बाप्पाचं, आणि मग त्याच्यानंतर त्याला आतमध्ये विराजमान केल्यानंतर आरती पूजा ह्या सगळ्या विधी चालू होतील। आणि आज आम्ही जेवणाला केलं होतं पुरणाचे मोदक होते आमच्याकडे, खपली गव्हाची खीर होती। तुमच्याकडे जे पहिल्या दिवशी मोदक असतात का, आणि कुठले असतात? आमच्याकडे उकडीचे मोदक शेवटच्या दिवशी असतात। तर तुमच्याकडे वेगवेगळे पदार्थ जे काही असतात त्यांची नावं सुद्धा आम्हाला नक्की ऐकायला आवडतील, पाहायला आवडतील, ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया च्या गजरामध्ये गणपतीला आतमध्ये आसनस्थ केलं। हा गणेशोत्सव तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद, उत्साह, भरभराट आणि तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण करू देत, एवढीच गणपती बाप्पाकडे प्रार्थना करते। सगळ्यांना सद्बुद्धी देवो, चांगले विचार देवो, पॉझिटिव्ह राहण्याची ताकद देवो असं म्हणते। आणि तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा। बरं, आमचं डेकोरेशन कसं झालंय ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। तर इकडे आम्ही सगळ्या बायका आणि विक्रांत सुद्धा आहे बरं का, आम्हाला मदत करतोय जेवण करायला। आणि इकडे वीरा सगळ्यांचं निरीक्षण करते खुर्चीवर बसून, सगळे करतायत का व्यवस्थित वगैरे। थोडीशी मजा मस्ती धरपकड चालू होती। वेदांत पण थांबलेला आहे इथे बघत, सगळे निरीक्षण करतायत मोदक कसे करतायत त्याचं। असं एकत्र असतो सगळी, त्यामुळे मजा मस्करी चेष्टा सगळं चालू असते। तुमच्याकडे पण असे एकत्र गणपती साजरे होतात का, आणि साजरे करत असाल तर कसं वाटतं तुम्हाला ते सांगा। आणि अशा पद्धतीने छान फोटो काढून झाले गणपती बाप्पा बरोबर, पूजा करून झाली, आणि आता इथून पुढे जे काही जमेल तसं शूट करून तुमच्यासमोर व्लॉगच्या स्वरूपात मांडण्याचा नक्की प्रयत्न करेन। त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।